तुम्ही सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना मात्र सर्व काळ मूर्ख बनवू शकता, परंतु तुम्ही सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. हे अब्राहम लिंकन यांचं वाक्य महायुती नाही, महाविकास आघाडी नाही, तर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांआधी दिलेल्या आश्वासनाच्या बाबतीत खरं ठरतं. हे राजकीय पक्ष आश्वासनं देतात, त्या आश्वासनांच्या धर्तीवर जनता त्यांना निवडूनही देते. पण पुढे काय? या आश्वासनांची खरोखरीच पूर्तता होते का? आणि झाली तर त्याचा लाभ नक्की किती जणांना होतो? त्याचे लाभ घेणाऱ्या जनतेला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? या आश्वासनांमुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर होतो का? मग हा कर्जाचा डोंगर ही राज्य कसा मॅनेज करतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या आश्वासनाच्या पूर्ततेच्या धर्तीवर जाणून घेणं महत्वाचं ठरतं. मग सरकार किंवा निवडून येण्यासाठी आसुसलेला एखादा राजकीय पक्ष जनतेला मूर्ख बनवतोय का? जनतेचाच पैसा योजनांच्या रूपाने त्यांच्या पदरात पुन्हा एकदा टाकतोय का? एकदा निवडून आल्यावर आपण काय बोललो होतो हे विसरून जातोय का? याच विषयी कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र झारखंडमध्ये निवडणूक जाहीरनामा येण्यापूर्वीच काँग्रेसनं स्वतःला अनेक प्रश्नांच्या कचाट्यात उभं केलंय. बजेटपेक्षा जास्त आश्वासनं देऊन काँग्रेस मत मागतं का? निवडणुकीतील राज्यांमध्ये काँग्रेस ज्या आश्वासनांची हमी म्हणते त्यांची स्वतः हमी असते का? ज्या आश्वासनांची पूर्तता करणं सोपं नाही अशा आश्वासनांवर काँग्रेस मतं मागतंय का? काँग्रेसची हमी अपूर्ण राहिलीये का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने दिलेल्या आश्वासनाकडे पाहताना अख्ख्या जनतेच्या मनात येतात. खोटी आश्वासनं देणं सोपं असतं, नीट अंमलात आणणं अवघड किंवा अशक्य असतं हे काँग्रेसला कळलं आहे. हिमाचल, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची हमी अपूर्ण राहिली आहे. खोट्या आश्वासनांमुळेच हरियाणात जनतेने काँग्रेसला नाकारलंय असं पंतप्रधान मोदी म्हणाले आणि काँग्रेसच्या या आश्वासनांवरचा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये निवडणूक पूर्व आश्वासनं आणि निवडणुकीनंतरच्या कृतींमध्ये फरक असल्याचा दावा करत काँग्रेस पक्षावर टीका केली. नामपल्ली इथे भाजपच्या राज्य मुख्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना रेड्डी यांनी आरोप केला की काँग्रेस पक्ष आपल्या कल्याणकारी आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरला आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामधील काँग्रेस सरकार त्यांच्या आश्वासनांमध्ये कमी पडले आहेत. जनतेला आश्वासनं देऊन फसवत आहेत जे त्यांना कधीही पाळायचं नव्हतं. रेड्डी म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांना दिवाळखोर आणि फसव्या राजकारणाचं प्रदर्शन असं संबोधत त्यांनी अपूर्ण प्रतिज्ञा आणि अकार्यक्षम कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. याच धर्तीवर कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं काय चाललंय याचा आढावा घेऊया. हिमाचल प्रदेशशी जोडून हमी भाव पाहिला तर 2022 मध्ये हिमाचलमध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसनं 10 हमी भाव दिले होते. सरकारच्या 15 महिन्यात 5 हमी भाव पूर्ण झाल्याचा दावा काँग्रेस सरकारने केला. सरकार स्थापन होताच जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. ओपीएस पुनर्संचयित करण्यात आले, पण अजूनही सुमारे 9,500 कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचा दावा केला जातोय. यामध्ये ओपीएस साठी वार्षिक 1,000 कोटी रुपयांची व्यवस्था केल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याचा आरोपही भाजपनं केला. हिमाचल प्रदेशात 18 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना 1,500 रुपये देण्याचं आश्वासनही अर्धवट राहिले. हिमाचल प्रदेशमध्ये केवळ 24,000 महिलांना 1,500 रुपये देण्यात आले होते, तर 7 लाखाहून अधिक महिलांना यासाठी अर्ज केले होते. गाईचं दूध 80 रुपये किलो आणि म्हशीचं दूध 100 रुपये किलो दराने खरेदी केलं जाईल अशी काँग्रेसची आणखी एक हमी होती. सध्या गाईचं दूध 45 रुपये तर म्हशीचं दूध 55 रुपये दराने खरेदी केल्याची चर्चा आहे. दूध खरेदीवर किमान आधारभूत किंमत देणारे हिमाचल हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा काँग्रेस सरकारचा दावा आहे. शेणखत 2 रुपयांना विकत घ्या असं सांगण्यात आलं, मात्र 22 महिने उलटूनही यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. यासोबतच फळांची किंमत स्वतः ठरवण्याचं आश्वासनही बागायतदारांना देण्यात आलं, जे अद्याप पूर्ण झालेलं नाहीये. 5 लाख तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. आजपर्यंत या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आजतागायत पूर्ण न झाल्याने पूर्वीच्या 125 युनिट मोफत विजे व्यतिरिक्त आता इन्कम टॅक्स दात्यांना मिळणारं अनुदान बंद करण्यात आलंय. फिरत्या दवाखान्याद्वारे प्रत्येक गावात मोफत उपचाराची हमी अजूनही पूर्ण झालेली नाही. कर्नाटकात हमी भाव लागू झाल्याचा आरोप होतोय, पण ती आश्वासनं पूर्ण करण्यात राज्याचे आर्थिक स्वास्थ्य डळमळीत होऊ लागले. तेव्हा दुसरीकडे लक्ष देऊन जनतेवर बोजा टाकला जाऊ लागला.
तर तेलंगणात महिलांना मोफत बस सेवेचं आश्वासन दिलं होतं, जे काँग्रेस सरकारनं पूर्ण केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं जात आहे. वृद्धांना 4,000 रुपये पेन्शन देण्याचं आश्वासनही अद्याप पूर्ण झालेलं नाही. याशिवाय इंदिराम्मा आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरकुल मदत देण्याचं आश्वासन अजूनही केवळ कागदावरच असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून अध्यक्ष अर्थसंकल्प पाहून मग महाराष्ट्रात वचनपूर्ती करू असं सांगू लागल्यावर भाजपने त्यांना घेरलं. महाराष्ट्रात महिलांना पैसे देण्याची योजना सुरू केल्यानंतर शिंदे सरकारच्या या लाडकी बहीण योजनेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं गेलंय. तिथे रेवडी राजकारणातील आश्वासनांवर अंदाजे 96,000 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे, जे राज्याच्या जीडीपीच्या 2.2% आहे. कर्नाटकात रेवडीच्या माध्यमातून जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी वर्षाला 53,700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे मोफत बस सेवेचे पहिलं आश्वासन पूर्ण करण्यात राज्याचं नुकसान होत असताना भाडेवाढीचे प्रस्ताव मांडले जाऊ लागलेत. घरातील महिला प्रमुखांना 2,000चं मासिक आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं होतं. हा कार्यक्रम लॉन्च करण्यात आला, पण निवडक लाभार्थी नोंदणी प्रक्रियेसाठी लॉजिस्टिक विलंब आणि टीकेचा सामना करावा लागला, जे सहसा महाराष्ट्रात सुद्धा होतंय. जरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांनी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरले असले तरी सुद्धा सगळ्यांपर्यंत हे पैसे अजूनही पोहोचलेले नाहीयेत. याची कारण म्हणजे आधार कार्ड डिटेल्स असतील किंवा बाकीची काही कागदपत्र असतील, तर त्या कागदपत्रांबाबत झालेल्या काही चुका, यामुळे हा प्रॉब्लेम फेस केला जाऊ शकतो. मुळात बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मासिक 10 किलो मोफत तांदूळ देण्याचं वचन दिलं होतं. काँग्रेसला पुरवठा साखळीच्या समस्यांचा तिथे सामना करावा लागतोय, ज्यामुळे 5 किलो तांदूळ वितरण आणि रोख हस्तांतरण थांबलं, ज्यामुळे ही टीका झालीय. तेलंगणात रेवनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं वर्चस्व आहे. काँग्रेसनं रयतू बंधू योजनेचा विस्तार करण्याचं वचन दिलं होतं. रयतू भरोसा हमीमध्ये शेतकरी आणि भाडेकरू शेतकऱ्यांना प्रति एकर वार्षिक 15,000 रुपये आणि शेतमजुरांसाठी 12,000 रुपये प्रतिवर्ष देण्याचं आश्वासन दिलं होतं. पक्षाने 10 प्रकारच्या पिकांसाठी प्रतिवर्षी 500 रुपये बोनस देण्याचं वचन दिलं. तरीही रयतू अंतर्गत गुंतवणूक समर्थन योजना सुरू केलेली नाही. प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी विद्यमान रयतू बंधू योजनेपासून शेतकऱ्यांना 10,000 रुपयांची मदत देणारे केसीआर सरकारने बंद केले. परिणामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. वाढीव सबसिडी आणि शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं. त्यांनी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि इनपुट खर्च अनुदानाची हमी दिली होती. काँग्रेसनं शेतकरी आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी कर्जमाफीची शपथ घेतली होती. हे 9 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं. पण शेतकरी कर्जमाफीचं अपयश हा निराशेचा एक प्रमुख मुद्दा आहे. हे आश्वासन असूनही 22 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली नाहीत, ज्यामुळे शेतकरी समुदायात निराशा वाढते. दुःखाची बाब म्हणजे आर्थिक ताणामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पक्षानं दलित आणि आदिवासी समुदायांना लक्ष करणाऱ्या जमीन वाटप आणि शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात सुधारित आरक्षण कोटा यासारख्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनांचं वचन दिलं होतं. आता या योजनांमुळे सरकारी तिजोरीवर बोजा आहेच, मग ते महाराष्ट्र राज्य असो नाहीतर कर्नाटक, तेलंगणा किंवा हिमाचल प्रदेश. सरकार योजना किंवा कर्ज परतफेडीसाठी वापरत असलेला पैसा हा अर्थात अप्रत्यक्षपणे नागरिकांकडूनच येतो, कारण कर महसूल आणि कर्ज घेतलेला हा निधी व्यक्ती आणि व्यवसायांकडून गोळा केला जातो. मग महागाई वाढवणं, कर जास्तीत जास्त आकारणं या गोष्टी या योजनांवरच आल्यात. मात्र या आरोपांवर काँग्रेसचं म्हणणं काय? तर काँग्रेसनं हे आरोप खोटे ठरवत निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. काय म्हणतोय काँग्रेस? तर कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटीची काँग्रेस पक्षानं अंमलबजावणी केली नाही, अशा पद्धतीच्या खोट्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षानं विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. वास्तविक आश्वासन दिल्याप्रमाणे कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात काँग्रेसनं आपलं वचन पूर्ण केलं आहे. असं असतानाही भाजपा जाणीवपूर्वक काँग्रेस विरोधात अपप्रचार करत आहे. भाजपावर तात्काळ कारवाई करावी, तसेच त्यांच्यावर FIR दाखल करावा अशी मागणी आपण केल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही हे आरोप खोटे ठरवून आश्वासनांप्रमाणेच राज्यांमध्ये जनकल्याणकारी योजना राबवण्यात आल्याचं सांगितलंय. आता या योजना कर्नाटक, तेलंगणा तसंच हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या की नाही आल्या, त्यामधून लोकांना फायदा झाला की नाही झाला, हा खरोखरीच संशोधनाचा विषय आहे. पण याच धर्तीवर आता काँग्रेसनं आणि पर्यायानं महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात सुद्धा पंचसूत्री योजनांचं आश्वासन दिलंय. महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना प्रति महिना 3,000 रुपये, महिला मुलींना मोफत बस प्रवास,
बेरोजगार तरुणांना प्रति महिना 4,000 रुपयांपर्यंत मदत, जातीनिहाय जनगणना करणार, 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार, 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा, शेतकऱ्यांना मोफत औषधं आणि 3 लाखांपर्यंत कर्जमाफी अशी आश्वासनांची खिळापत वाटली. त्यामुळे आता जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही आश्वासनं आघाडी पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सध्याची महायुती ही लाडकी बहीण, ज्येष्ठांना मोफत तीर्थदर्शन, युवा कार्य प्रशिक्षण योजना यासारख्या योजना राबवताना दिसते. पण यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर भयंकर ताण आलाय. आता असं असताना जर महाविकास आघाडी सत्तेत आली आणि तिने जर या योजना अंमलात आणायचं ठरवलं तर सगळ्यात आधी तिला महाराष्ट्राचं बजेट निस्तरावं लागणार आहे. त्यामुळे या आवाक्या बाहेरच्या योजना राबवण्याआधी महाराष्ट्रावरती असलेला कर्जाचा डोंगर हा दोन्ही आघाड्यांपुढे वासून उभा आहे. त्यामुळे आता कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या राज्यातील परिस्थितीची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का, की महाराष्ट्राची परिस्थिती याबाबत वेगळी असेल? अर्थात हे सगळं महाराष्ट्रात कोणतं सरकार येतं यावर अवलंबून आहे. त्यामुळे आता या योजनांबाबत आणि आश्वासनांबाबत तुम्हाला काय वाटतं? कोणतं सरकार ही आश्वासनं पूर्ण करण्याबाबत पास झालंय, कोणतं सरकार फेल गेलंय? महाराष्ट्रात येणारं आगामी सरकार महाराष्ट्राची योजनांमुळे डबघाईला जाणारी आर्थिक स्थिती सुधारू शकणार का? या योजना महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थापनासोबत जाऊ शकणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.